उड्डाणपुलासाठी दिल्लीत तर नवीन पाणीपुरवठा जलवाहिनीसाठी मुंबईत बैठक लावू अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे। त्याबाबत दिल्लीमध्ये संबंधित मंत्र्यांची बैठक तसेच पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी मुंबईत संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून हा सुद्धा विषय मार्गी लावणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। पहिल्या टप्प्यात जुना पुणा नाका ते विजापूर रोड पत्रकार भवन या मार्गावर होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात जुना बोरामणी नाका ते विजापूर रोड पत्रकार भवन या मार्गावर होणार आहे। पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी भूसंपादन झाले आहे। काही शासकीय जागा अद्याप ताब्यात नाही, तसेच दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल मार्गावरील अधिकाधिक जागा शासकीय आहे। भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्यासाठी दिल्लीत याविषयी बैठक घ्यावी लागेल। तसेच 892 कोटीची योजना 1400 कोटीवर पोहोचली आहे। त्याबाबत जागतिक बँकेकडून कर्ज, शासकीय योजनांचा लाभ आणि मनपाची क्षमता याविषयी मुंबईत संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल। हा विषय मार्गी लावून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करू, असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। उड्डाणपुलाच्या संदर्भातला विषय, जमिनीच्या अधिग्रहणाचे जे विषय पेंडिंग आहेत त्याही संदर्भात काही विषय होते की रेल्वेची जागा आहे, पोस्टाची जागा आहे आणि डिफेन्सची जागा आहे। या तिन्ही संदर्भात या पातळीवरून काय होत नाही। आता दिल्लीत एक त्या संबंधित मंत्री महोदयांच्या सोबत एक बैठक करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा झालेली आहे। मी वेळ घेऊन मंत्री महोदयांसोबत बैठक करून तो विषय मार्गी लावून उड्डाणपुलाचं काम संपवण्याचा विषय आहे। शहरात आणखीन किती ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे त्या संदर्भात काय प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या पत्रकार परिषदेस देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडाल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते उपस्थित होते।